राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी अखेर जाहीर झालेली आहे। महाराष्ट्रातील 4 जणांची नावं केंद्रीय भाजपकडून जाहीर करण्यात आलेली आहेत। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपकडून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे, तर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर एका महिलेचा देखील या यादीमध्ये समावेश असण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संदर्भातले अपडेट्स देत आहेत प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी। प्रमोद, राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर झाली आहे, नेमकी कोणकोणत्या नावांचा समावेश आहे? वर्षात 4 नावं भारतीय जनता पार्टीकडनं महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी खरं तर जाहीर करण्यात आलेली आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव असेल तर ते आहे राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांचं। एक प्रकारे असं म्हणता येईल विनोद तावडे यांचा वनवास एक प्रकारे संपलेला आहे, कारण अनेक वर्षांपासून विनोद तावडे यांचं वेगवेगळ्या प्रकारे नाव जे आहे ते चर्चेत असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। मात्र विनोद तावडे यांना राज्यसभेवरती संधी मिळत नव्हती। आज अखेर भारतीय जनता पार्टीच्या यादीमध्ये विनोद तावडे यांचं नाव असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सोबतच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही भारतीय जनता पार्टीच्या कोट्यामधनं उमेदवारी जी आहे ती दिलेली आहे। नागपूरच्या माजी महापौर माया युनाते यांनाही भारतीय जनता पार्टीने या यादीमध्ये समावेश केलेला आहे। ज्या प्रकारे सकाळी टीव्ही 9 मराठीने बातमी चालवलेली होती की माया युनाते यांना भारतीय जनता पार्टीकडनं संधी दिली जाऊ शकते आणि त्या अनुषंगानं ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आहे असं म्हणावं लागणार आहे। चौथं जे नाव आहे ते चौथं नाव अत्यंत महत्वाचं आहे। रामराव वडकुते जे मराठवाड्यातील आहेत त्यांनाही भारतीय जनता पार्टीनं खरं तर संधी दिल्याचं बघायला मिळतंय। वर्षा ही यादीचा जर आपण विचार केला तर प्रादेशिक समतोल असेल किंवा महिला असेल, पुरुष असेल आणि जातीची समीकरणं जी आहेत त्या सगळ्या समीकरणांचा विचार भारतीय जनता पार्टीकडनं खरं तर या यादी देताना केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्याच अनुषंगानं विनोद तावडे असतील, रामदास आठवले असतील, माया युनाते असतील आणि रामराव वडकुते असतील या 4 जणांना भारतीय जनता पार्टीनं या उमेदवारी जी आहे ती दिल्याचं आपल्याला बघायला मिळते। वर्षा खरं तर 7 जागांसाठी जरी ही निवडणूक होणार असली तरी महायुतीच्या वाट्याला खरं तर 6 जागा आलेल्या, पण 6 पैकी 4 जागा या भारतीय जनता पार्टीने दिलेल्या आहेत। त्यामुळे अशी शक्यता आपण म्हणू शकतो वर्षा एक प्रकारे की ही निवडणूक जी आहे राज्यसभेची ती बिनविरोध होऊ शकते अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया किंवा असं वाटू शकते, कारण 4च नावं भारतीय जनता पार्टीने सध्या दिलेली आहेत। नावं अत्यंत महत्वाचे आहेत। विनोद तावडे यांचं सगळ्यात महत्वाचं नाव भारतीय जनता पार्टीनं राज्यसभेच्या यादीमध्ये दिलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। विनोद तावडे मागच्या काही वर्षांपासून खास करून 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विनोद तावडे यांना भारतीय जनता पार्टीला तिकीट दिलेलं नव्हतं, तेव्हापासून विनोद तावडे हे केंद्रीय राजकारणामध्ये किंवा केंद्रीय पातळीवरती संघटनेमध्ये काम करत होते। बिहारमधील विजय असेल, त्यानंतर चंदीगडची महानगरपालिकेची निवडणूक असेल, या ठिकाणी केलेल्या कामानंतर आता केरळचं काम विनोद तावडे करत आहेत आणि हे सगळं काम करत असताना विनोद तावडे यांच्यावरती पक्षानं आता राज्यसभेच्या रूपानं विश्वास दाखवलेला आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे।